जर विराट कोहलीची कॅच वॉशिंग्टन सुंदरनी पहिल्या ओव्हरमध्ये पकडली असती तर जीटी मॅच जिंकली असती काय? ते तसंच न माझ्या मावशीची मिशी असती तर ते मावसाजी असते, पण तसं काही आहे नाही, ते आहेत तर मावसाजीच. असं आहे की विराटची लाडवासारखी कॅच सिराजच्या पहिल्याच बॉलवर वॉशिंग्टन सुंदरनी सोडली आणि तिथूनच मॅच पलटलं. विराट तर मग विराटच आहेत. विराटला एक मौका दिला आणि त्यांनी पूर्ण मॅच आरसीबीच्या ताब्यात घेऊन दाखवलं. विराटनी 81 रन बनवलं 44 बॉलमध्ये. जीटीने रन बनवलं होतं 205 रन 3 विकेटच्या नुकसानावर आणि आरसीबीनं ते रन मिळवलं 206 रन 18 ओव्हर 5 बॉल खेळून 5 विकेटच्या नुकसानवर आणि आरसीबी ही मॅच 5 विकेटने जिंकली. विराट कोहली आणि पॅडिकलच्या अर्धशतकांच्या आधारावर आरसीबीने ही मॅच खूप आरामात जिंकून घेतली आणि आरसीबी कडून विराट कोहलीनी सर्वात जास्त रन बनवलं. गुजरात कडून स्कोर करणारे खेळाडू म्हणजे साई सुदर्शन यांनी 100 रन बनवले 58 बॉलात आणि टीमला 205 रनापर्यंत पोहोचण्यात मदत केली. आणि जीटीचे कॅप्टन शुभमन गिल यांनी 24 बॉल 32 रन बनवले 133च्या स्ट्राईक रेटनी. तसेच जॉस बटलरनी सुद्धा 16 बॉल 25 रन बनवले आणि फिनिशिंग टच देण्याचे काम वॉशिंग्टन सुंदर आणि जेसन होल्डरनी केलं. या सर्वांच्या मदतीने गुजरात टायटनचा स्कोर 205 रनापर्यंत पोहोचला. हा स्कोर 230 रनापर्यंत जाईल असं वाटत होतं, पण आरसीबीच्या बॉलरांनी हा स्कोर 205 पर्यंत रोखलं. आरसीबी कडून भुवनेश्वर कुमार, जॉस हेझलवूड आणि सुयश शर्माला एक विकेट मिळालं आणि आरसीबी कडून कुणाल पांड्यानी सर्वात जास्त रन खाताच 4 ओव्हर 50 रन दिले, त्याला एक पण विकेट नाही मिळाली. आरसीबीच्या बॅटिंगमध्ये सुद्धा काही चेंजेस बघायला मिळाले. फिन सॉल्ट हा इंजुरीमुळे आजचा मॅच खेळू शकला नाही. त्याच्या जागी जॅकब बेथल हा मॅच खेळायला आला, पण तो पण सुद्धा लवकर आउट होऊन माघारी गेला. त्यानंतर पाटीदार आणि विराट कोहलीनी टीमला सांभाळत टीमला आधार देत टीमची विजयी निश्चित केली. जीटी कडून मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि एम सुतारला एक विकेट मिळाला. तसेच राशिद खानला 2 विकेट मिळाले. तसेच ही मॅच जिंकून आरसीबी 7 पैकी 5 मॅचा जिंकून 10 पॉइंट घेत पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि जीटी 7 पैकी 3 मॅचा जिंकून 4 हारून त्यांचे पॉइंट्स टेबल मध्ये 6 पॉइंट असून ते 7व्या क्रमांकाला आहेत. 2026च्या आयपीएल मध्ये आतापर्यंतचा सर्वात जास्त रन बनवणारा प्लेअर म्हणजे हा विराट कोहली आहे. 320 धावा करून याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. 37 वर्षाचा विराट कोहली या एज मध्ये सुद्धा टॉप रन्स गेटर राहू शकते, तर यंगस्टरला याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. यंगस्टरांनी विराट कोहलीचा परिश्रम आणि त्याची कठीण मेहनत याच्याकडून खूप काही शिकायला पाहिजे. म्हणूनच विराट कोहलीला द किंग ऑफ क्रिकेट म्हटले जाते. आज आयपीएल मध्ये 2 सामने आहेत. पहिला सामना डीसी आणि पंजाबच्या मधात, तर रात्रीचा सामना हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सच्या मधात आहे. रात्रीच्या सामन्यात हैदराबादचे कॅप्टन पॅट कमिन्स खेळायची खूप शक्यता आहे, पण आता आपण समोर बघू नॉर्मल खेळाडू म्हणून खेळतात तर